या क्षणाची मोठी बातमी आहे। राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणावरती राज्यभरामधून हरकती आणि सूचना मागवण्यात आलेल्या होत्या। या हरकती आणि सूचनांचा एक्सक्लुझिव्ह अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे। या हरकती आणि सूचनांमध्ये 40% लोकांनी मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास असल्याची शिफारस केलेली आहे, तर 41% लोकांनी सामाजिक दृष्ट्या मागास नसल्याचा अभिप्राय दिलाय। ज्यांनी मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचा अभिप्राय दिलाय त्या 40%पैकी 31% लोकांनी मराठा समाज सामाजिक मागास असल्याचं म्हटलेलं आहे, तर 9% लोकांनी मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास असला तरी मराठा समाजाला ओबीसी मध्ये नाही तर स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस केलेली आहे। आता या अहवालानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायाधीश संदीप शुक्रे यांनी मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास असून आरक्षणाला पात्र असल्याची शिफारस सरकारला केलेली आहे। तर हे 8 महत्त्वाचे मुद्दे हरकती आणि सूचनांच्या अहवालामध्ये नेमकं काय आहे? मागासवर्ग आयोगाला 3076 ईमेल प्राप्त झालेले आहेत। 951 ईमेल म्हणजे 31% लोकांचा मराठा समाज हा सामाजिक मागास असल्याचा अभिप्राय आहे, तर 267 ईमेल्स म्हणजे 9% लोकांचा मराठा मागास पण स्वतंत्र आरक्षण शिफारस केलेली आहे। 1271 ईमेल हे 41% लोकांचे आहेत। मराठा समाज सामाजिक मागास नसल्याचा त्यांनी अभिप्राय दिलाय। 191 ईमेल्स मध्ये 6% लोकांचा सर्वेक्षणालाच विरोध आहे, तर 146 ईमेल्स मध्ये म्हणजे 5% लोकांनी दाखवल्या सर्वेक्षणामधल्या त्रुटी। 250 ईमेल मधून म्हणजे 8% लोकांनी इतर जी मतं आहेत ती नोंदवलेली आहेत। आणि या संदर्भातले अधिक अपडेट घेऊयात, आपले प्रतिनिधी मंदार आपल्या सोबत आहेत। मंदार, ज्या सूचना आणि ज्या मागवलेल्या होत्या त्यामधून हा एक मोठा अभिप्राय आता समोर आलेला आहे, काय पुढची आता नेमकी या संदर्भात काय होणार आहे, काय सांगशील? मी सर्वात आधी प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की हा मुख्य अहवाल नाही जो राज्य मागासवर्ग आयोगाने काल न्यायालयाला सादर केला, मात्र हा अहवाल यासाठी महत्त्वाचा आहे की या अहवालातून राज्यभरातल्या लोकांचे अभिप्राय, त्यांच्या सूचना, त्यांची मतं मागवण्यात आलेली होती। राज्य मागासवर्ग आयोगाकडून 13 जानेवारी ते 19 जानेवारी या कालावधीमध्ये हे अभिप्राय आणि या सूचना मागवण्यात आलेल्या होत्या आणि त्यासाठी mscbcpune2@gmail.com या ईमेलवरती लोकांनी त्यांचे अभिप्राय किंवा त्यांची मतं पाठवायची होती। आणि आत्ता जी आकडेवारी तू वाचून दाखवलीस त्यानुसार एकूण 3076 ईमेल या ईमेल आयडीवरती किंवा ईमेल अकाउंटवरती प्राप्त झाले होते राज्यभरातील लोकांकडून, आणि त्यापैकी 951 ईमेल्स म्हणजे 31% लोकांनी मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला असल्याचं आणि त्याला आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस केली होती, तर 267 ईमेल्समध्ये म्हणजे 9% लोकांनी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासला असल्याचं अभिप्राय मत दिलं, मात्र ओबीसीमध्ये आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस केलेली होती। तर 41% लोकांनी म्हणजे 1271% लोकांनी मराठा समाज हा मागासलेला नाही असा अभिप्राय या ईमेलच्या माध्यमातून दिलेला होता। आणि त्यानंतर जे आयोगाचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती संदीप शुक्रे यांनी त्यांचा अभिप्राय या शिफारशीमध्ये आपण पाहतो आहोत की राज्य सरकारला दिलेला आहे आणि मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि हा समाज आरक्षणाला पात्र ठरतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। हा मुख्य अहवाल नसला तरी एकंदरीत राज्यभरामध्ये जे वातावरण आहे किंवा जी मतं आहेत या सर्वेक्षणानंतर जी लोकांची मतं आहेत त्याचा अंदाज किंवा त्याचा आदमास यायला आपल्याला हरकत नाही। आणि या सगळ्या सर्वेक्षणाच्या नंतरच्या या अहवालाला ओपिनियन पोल असं नाव राज्य मागासवर्ग आयोगाकडून देण्यात आलेलं आहे। त्यामध्ये इतरही कॅटेगरी आहेत ज्यापैकी काही लोकांनी जवळपास 6% लोकांनी या सर्वेक्षणालाच विरोध केलेला आहे, 5% लोकांनी त्यामधल्या त्रुटी दाखवलेल्या आहेत किंवा 8% लोकांनी इतर काही सूचना ज्या आहेत त्या या ईमेलच्या माध्यमातून केलेल्या आहेत। तर मुद्दा असा आहे की 40% लोक म्हणतायत की
मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे, तर 41% लोक या ईमेलच्या माध्यमातून म्हणतायत की मागासलेला नाही. मात्र आयोगाच्या अध्यक्षांनी शिफारस केलेली आहे की मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि आरक्षण देण्यात यावं. अर्थात कारण मुख्य अहवाल जो आहे, जो राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षणानंतर तयार केलेला आहे, तो अहवाल मराठा समाजाला मागास ठरवतो असं आयोगाच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे. आणि मंदार थोडंसं थांबवतो. मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते आहेत विनोद पाटील, ते सध्या आपल्या सोबत आहेत. विनोद पाटीलजी, आपलं स्वागत आहे. हा एक अहवाल आहे, हरकती आणि सूचनांचा जो एक्सक्लुझिव्ह अहवाल आहे तो सध्या एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे आणि यामध्ये 40% लोकांनी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याची शिफारस केलेली आहे, तर 41% लोकांनी मात्र सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचा अभिप्राय दिलेला आहे. सुरुवातीला तर तुमची प्रतिक्रिया मला हवी आहे. नाही, निश्चित माझा की अहवाल लागला या माध्यमातून आम्हाला अहवाल ऐकायला मिळाले, आनंदाची बाब आहे. प्रश्न असा आहे की आता आपण ईमेलचा उल्लेख याच्यामध्ये केला. एकीकडे मराठा समाज जर मागासलेला आहे अशी शिफारस अध्यक्षांनी केली असेल तर ती कोणतीही प्रोसिजर त्याच्यामध्ये अडॉप्ट करू शकता. मग मेलद्वारे आता 7-8 हजार मेल याबद्दल या ठिकाणी चर्चा झाली, पण माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यामध्ये ग्रामीणमध्ये वाड्या वस्त्यावर तांड्यावर शहरामध्ये फिरून सॅम्पल सर्वे झालेला आहे आणि त्याच्यामध्ये फॅक्ट परिस्थिती बघण्यात आलेली आहे. त्यामुळे ईमेलमध्ये किती लोक समर्थन करतात आणि 6% लोक हरकत घेतात जो काय आकडा असला याच्याशी संबंध जास्त प्रमाणात येत नाही. जर आपल्याला निवडणुकीच्या भाषेत जर बोललं, जसं तुम्ही ओपिनियन पोल सांगितलं, ते फक्त पोस्टल बॅलेट मतदान आहे. बाकी जनतेने केलेला मतदानाचा निकाल वेगळा आहे. तर याच्यामध्ये महत्वाचा विषय आहे की शिफारस जी मागास आयोगाच्या अध्यक्षांनी केलेली आहे सूत्रसरांनी, तर ही महत्वाची आहे की मराठा समाज मागासलेला वाटतो आणि मराठा समाज मागासलेला आहे हे ज्या अध्यक्ष सांगतात. आतापर्यंत मागच्या 10 वर्षामध्ये हा 3रा आयोग आहे. पहिला नारायण समिती होती, दुसरा गायकवाड आयोग होता आणि तिसरा आता हा आयोग आहे. त्या तिन्ही आयोगांनी आता सांगितलेलं आहे की मराठा समाज मागासलेला आहे. त्यामुळे आता इलिजिबिलिटी डिसाईड झालेली की मराठा समाज आता आरक्षणाशिवाय वंचित राहू शकत नाही. आता आरक्षण घेण्यासाठी आम्ही पात्र झालो आहोत. सरकारवर आता बंधन आलेलं आहे आणि त्यांना आम्हाला आरक्षण द्यावं लागेल. विनोद पाटीलजी, माझा सहकारी आहे मंदार, तो तुम्हाला प्रश्न विचारतोय. मंदार. विनोदजी, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आयोगाच्या अध्यक्षांनी शिफारस केलेली आहे मराठा समाज मागास असल्याची. मात्र हे जे हरकती आणि सूचना आहेत या देखील या अहवालाचाच भाग आहेत आणि यामधल्या शिफारशी जर काहीशा विरोधाभासात्मक असतील, 41 आणि 40 अगदी 1% जरी फरक असला तरी, तर याचा परिणाम पुढे होईल असं नाही वाटत तुम्हाला जेव्हा हे सगळं प्रकरण न्यायालयामध्ये जाईल? काही संबंध नाही. याचं कारण असं आहे, ईमेलवर ज्या लोकांनी हरकती घेतल्याच्या ज्या लोकांनी समर्थन दिलं तो आकडा फार कमी प्रमाणात आहे. ज्यावेळेस माझ्यासारखा माणूस जबाबदारीने सांगतो मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे, कॉम्प्युटर माहित नाही, मोबाईल माहित नाही, तर ईमेल हा आमचा संबंधच नाही. त्यामुळे मी परत एकदा सांगतो, याला निवडणुकीच्या भाषेत सांगायचं ठरलं, जसं तुम्ही ओपिनियन पोल सांगितला, हा फक्त पोस्टल बॅलेट एवढा विषय आहे. म्हणजे 19 लाखाच्या मतदारसंघात 4000 पोस्टल बॅलेट असतात का, तेवढाच हा विषय आहे. त्याच्यामुळे या विरोधाला 1% हे 100% जरी विरोधात असले तरी याचा त्या रिपोर्टवर परिणाम होत नाही. आयोगाच्या अध्यक्षांना डिस्क्रिप्शन ऑफ पॉवर आहे, न्यायमूर्तींचा दर्जा आहे, सर्कमटेन्स बघून हा सर्व अभ्यास करून त्यांची एक ओळ महत्वाची असते की मराठा समाज हा मागासलेला आहे आणि यांना आरक्षण द्यावं. आता सरकारच्या हातात काय, राज्य सरकारने पूर्ण अहवाल स्वीकारला का तत्वस्था स्वीकारला ते राज्य सरकारला जाहीर करावं लागेल. पुढे न्यायालयाच्या दृष्टिकोनातून न्यायालयीन लढाईमध्ये या हरकतीचा कुठलाही अर्थ राहत नाही. न्यायालय फक्त एवढं बघतो की या आयोगाचा रिपोर्ट ज्यावेळेस तयार झाला त्याचे सॅम्पल सर्वे किती प्रमाणात झाले, किती डीप प्रमाणात रिपोर्ट झाला, शासकीय आकडेवारी काय आहे, याच्यामध्ये मेक जी आहे मागच्या काळामध्ये 2 वेळेस आम्ही जे हरलो की आम्ही याच्यामुळे हरलो, मराठा कुणबी मराठा हा जरी एक असला परंतु जो कुणबी मराठा शासकीय सेवेमध्ये लागला तो ओबीसी प्रमाणपत्र घेऊन लागला आणि आमची मागणी होती 3 शब्दाची, मराठा ज्याला कुठलंही आरक्षण आहे त्याचं सर्वेक्षण झालं पाहिजे. आणि यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे त्या विषयाचं 3 शब्दाचं सर्वेक्षण झालेलं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की 100% हा अहवाल आमचा टिकेल, या ऑब्जेक्शनला कुठलाही अर्थ राहणार नाही. मी जबाबदारीने सांगतो. विनोद पाटीलजी, धन्यवाद आपल्या या संपूर्ण सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. त्यासोबतच ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रकाश शेंडगेजी, हा एक अहवाल आता आपल्या समोर आलेला आहे, ज्या अहवालामध्ये ईमेलद्वारे सूचना अभिप्राय मागवलेले होते
आणि त्यामधून काही महत्त्वाच्या बाबी समोर आलेल्या आहेत की 40% लोकांनी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं म्हटलंय, तर 41% लोकांनी मात्र सामाजिकदृष्ट्या मराठा समाज हा मागास नाहीये असा अभिप्राय दिलाय. आपली पहिली प्रतिक्रिया काय? कसं आहे की मराठा समाज हा मागासलेला नाही हे अनेक आयोगाने आतापर्यंत सिद्ध केलेलं आहे. शेवटी अगदी 5 मे 2021 सुप्रीम कोर्टानं असं सांगितलंय की हा समाज मागासला नाहीये. आता 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये एखादा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला कसा होऊ शकेल? एकंदरीत हे जे सगळं सर्वेक्षण आणि हे सगळं सुरू आहे ह्याला कुठल्या कायद्याचा आधार मला माहित नाही. कारण जे सुकरे साहेबांनी जे काय मॅन्डेट स्वीकारलेलं आहे की हा समाज पुन्हा मागासवर्गीय दाखवण्यासाठी जो काय मध्ये सगळा गुटाटोप खटाटोप झाला, 1,58,00,000 कुटुंबांचा सर्वेक्षण केला, हे सगळं जे केलं आहे हे मॅन्डेट स्वीकारायचा अधिकारच शुक्रे साहेबांना नाही असं आमचं ठाम मत आहे. कारण सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार एकदा नाही म्हणल्यानंतर पुन्हा 2 वर्षात एखादा समाज कसा मागास होऊ शकणार नाहीये. त्यामुळे हे संपूर्ण हे जे आहे याला न्यायालयात आव्हान दिल्यास हे काही टिकणार नाही. आणि 41 लोकांनी जरी म्हटलं असेल की 40% किंवा हा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि 41 लोकांनी म्हटलं असं मागासला नाही, पण हे जे सर्वेक्षण झालेलं आहे याच्यामध्ये इतक्या सगळ्या त्रुटी आणि सगळ्या खोट्या माहित्या दिलेल्या आहेत की ज्याचा बंगला आहे त्याने झोपडा आहे म्हणून सांगितलंय, ज्याला परमनंट नोकरी आहे त्याने सांगितले की मी मजुरी करतोय वगैरे, असं सगळं जे सर्वांना माहिती आहे काय झाले सगळे ते. आणि त्याच्यामध्ये प्रश्न काय आहे की त्यांनी आधार कार्ड द्यायला लावलेलं आहे, हितच खरी त्याची चूक झालेली आहे. आधार कार्ड दिल्यानंतर त्याला लिंक जर केलं तर त्याच्या बँक अकाउंट डिटेल्स वगैरे सगळं जाहीर होणार आहे. त्यामुळे एकंदर हा संपूर्ण सर्वेक्षण 8 दिवसा 12 दिवसामध्ये 1.5 कोटीचा सर्वेक्षण अख्ख्या देशामध्ये असा कधी घडलेला अजून नाहीये. आणि हे संपूर्ण प्रकारे जे हे चॅलेंज होणार आहे त्यामुळे हे न्यायालयामध्ये हा जो अहवाल जो आहे हा अहवाल मुळीच टिकणार नाहीये. आणि त्यामुळे ह्याला चॅलेंज तर होणारच आहे. आणि मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही हे त्रिवार सत्य आहे. हा धरणधारक समाज आहे, हा प्रस्थापित समाज आहे, हे सगळं सर्वांना माहिती आहे. गाव कशात आम्ही राहतो, आम्हाला माहिती आहे मराठा समाज हा पाटील समाज आहे. सामाजिक समाज कसा होऊ शकेल? होऊ शकत नाही. आमचं स्ट्रॉंग ऑब्जेक्शन आहे त्याला. शेंडकेजी तुम्ही सोबत राहा, माझं सहकारी आहे मंदार तुम्हाला प्रश्न विचारतोय. मंदार, शेंडके सर, तुम्ही म्हटलं की न्यायालयामध्ये याला आव्हान दिलं जाईल, तर हे कोण करणार आहे? तुम्ही या दृष्टीने काही पावलं उचलताय का? कारण क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे सुनावणीसाठी त्याला एक आधार म्हणून किंवा त्याला एक सपोर्ट म्हणून हा जो अहवाल जो काल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला तो वापरण्यात येईल असं आधीच मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. असं आहे की एकतर मराठा समाजाला मागासवर्गीय म्हणून आरक्षण देण्याला आमचा विरोध आहे. कारण का तर एकदा मागास आल्यानंतर आणि पुढं ते याच्यानुसार सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार त्याच्या 50%च्या वरती त्यांना जाताच येत नाहीये. आता हे सरकार 50%च्या वरचं 10% आरक्षण द्यायला लागलेलं आहे त्यांना, ते टिकणार नाहीये. पण जर हे मागासवर्गीय जर टिकलं मग ह्याला सुप्रीम कोर्टच्या आदेशानंच हे ओबीसी मध्ये घ्यावं लागेल त्यांना. त्यामुळे हा आमच्या डोक्यावरती मानाची कायम टांगती तलवार असणार आहे. म्हणून आमची मागणी ही आहे सरकारकडे की जी सकल मराठा समाजाची 58 मोर्चाची मागणी होती की कुठल्याही आरक्षणामध्ये न जाता 50%च्या वरचं ओपन कॅटेगरीतलं आम्हाला मराठा म्हणून आरक्षण पाहिजे, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. पण त्यांना मागासवर्गीय करायचं आणि पुन्हा ओबीसीच्या आरक्षणाचा पुन्हा भविष्यात सत्यानाश करायचा हे म्हणून हे मान्य नाही. म्हणून मागासवर्गीय करण्याचा जो हट्ट जो आहे सरकारचा हा कशासाठी केलाय मला माहित नाहीये. पण एकंदरीत ह्याच्यामध्ये कुणाची फसवणूक होणार आहे मला माहित नाहीये. पण एक नक्की आहे की हा सगळा जो खेळ, सगळा आरक्षणाचा खेळखंड जो आहे तो मराठ्यांचा सुद्धा होणार आहे आणि ओबीसीचा सुद्धा होणार आहे. यात काही मात्र शंका नाहीये. प्रकाश शेंडकेजी, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. त्यासोबतच मंदार सुद्धा आपल्याला या संदर्भातले अपडेट देत होते. मंदार, तुमचेही आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.